दिवसेंदिवस डायबेटीसच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसतीये. इतर आजाराच्या तुलनेत डायबेटीसचे रुग्ण अधिक असून मुख्य म्हणजे लहान वयात सुद्धा मुलांना डायबेटीसची लागण होतीये. मात्र प्रश्न असा आहे की प्रत्येकाला डायबेटीस होतो का, किंवा डायबेटीस आणि शुगर यामधला फरक काय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असून एकदा डायबेटीसच्या गोळ्या किंवा इन्सुलिन सुरू झालं की ते कधी संपत नाही आणि तुम्हाला रोज घ्यावं लागतं. डायबेटीसग्रस्त रुग्ण मनाने खचून जातो, मात्र आता घाबरण्याचं कारण नाही. भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार यांनी 40 वर्षांच्या संशोधनातून हजारो पेशंटला डायबेटीस मुक्त केलंय. इतर डॉक्टर जी टेस्ट करायला सांगतात त्या व्यतिरिक्त डॉक्टर एस कुमार यांनी सुचवलेल्या टेस्ट केल्यास तुम्ही डायबिटीसच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकतात. हम लोग जनरली जो टेस्ट करते हैं वो बिफोर फास्टिंग, आफ्टर फास्टिंग, HbA1c1, उसके मुताबिक डॉक्टर लोग हमको टैबलेट जो मेडिसिन देते हैं हम लोग खा रहे हैं। इसके मुताबिक मैं आपको ये कहना चाहूँगा और बधाई देना चाहूँगा कि आपको डायबिटीज नहीं है। थैंक यू सर, बहुत खुशी हो गई सुन। आपके पास आने के बाद कभी भी नहीं आएगा, ये मेरी गारंटी। इंशाल्लाह बहुत बहुत आपने बहुत बड़ी बात ये देखने मिला सर। नमस्कार, मी डॉक्टर एस कुमार, फाउंडर डायरेक्टर and managing director of Allied Appropriate Diet Therapy Limited. डायबिटीज बद्दल जी भीती निर्माण झालेली आहे भारतामध्ये, ज्या ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा डायबिटीज भीतात, मित्रांनो त्याला तुम्हाला घाबरायची बिलकुल गरज नाहीये. कारण आता वेळ आलेली आहे डायबिटीजची डेफिनेशन चेंज करण्याची. जी डेफिनेशन 1921 पासून चालू आहे डायबिटीज, तर डायबिटीजची जी डेफिनेशन आहे ती काय सांगते, आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं न बनणे, आपल्या बॉडीचं बीटा सेलचं काम न करणे, पॅन्क्रियासचं काम न करणे आणि सी पेप्टाइड 0.8चं खाली असणे, याला डायबिटीज म्हणतात. बट तो जो एरा होता 1921 आधीचा, इट वॉज अ एरा ऑफ हायपो इन्सुलिनिमिया, म्हणजे बॉडीमध्ये इन्सुलिन बनत नाही म्हणून ही डेफिनेशन आली आहे. पण आता दिस इज द एरा ऑफ हायपर इन्सुलिनिमिया. प्रत्येकाचा बॉडीमध्ये एक्सेस इन्सुलिन आज आढळते आहे आणि विच इज अ कॉझिंग अ इन्सुलिन रेजिस्टन्स. त्याच्याकरता कुठलेही कोणीही टेस्ट भारतामध्ये करत नाही आहे. फक्त आपल्या भारतामध्ये 3च टेस्ट होतात, फास्टिंग शुगर, पोस्ट मील शुगर आणि करस्पॉन्डिंग टू द HbA1c. दोन्ही वाढल्यामुळे HbA1c वाढलेली असते. आपण एक गृहीत धरून जातो की आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनत नाही. त्याच्याकरता जी टेस्ट आहे दॅट इज अ फास्टिंग सिरम इन्सुलिन. आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनते याच्यामध्ये आपल्याला कळतं. दुसरा आहे सी पेप्टाइड. सी पेप्टाइड ही टेस्ट अशी आहे जी 0.8च्या वर असायला पाहिजे आणि दिस कम्स ओनली व्हेन इंडोजेनियस इन्सुलिन इज बीइंग सिक्रेटेड बाय बीटा सेल. आपल्या बॉडीमध्ये जी इंडोजेनियस इन्सुलिन बनतं त्यामध्ये सी पेप्टाइड आढळतं. एक्सटर्नल इन्सुलिन जे असतं त्याच्यामध्ये, जे आपण लॅबोरेटरीमध्ये बनवतो त्याच्यामध्ये इन्सुलिन कधीही आढळत नाही. तिसरं आपला होमाया, त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये किती रेजिस्टन्स आहे इन्सुलिनचं, आपले याच्यामध्ये पॅन्क्रियासमध्ये किती % बीटा सेल्स आहेत आणि त्यांची सेन्सिटिव्हिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विषय मांडला जातो आणि सगळ्यांचे हे नॉर्मल असतात. मग अशा वेळेस डायबिटीज म्हणण्याचा अधिकार सायन्सला अजिबात नाही आहे. मित्रांनो, डायबिटीज आणि शुगर दोन्हीही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. डायबिटीज म्हणजे जर तुमच्या बॉडीमध्ये, जसं मी आता सांगितलं की इन्सुलिनचं न बनणे, बीटा सेलचं डिएक्टिवेट होणे, पॅन्क्रियासचं काम न करणे आणि सेप्टाइड 0.8च्या खाली असणे. मग आता शुगर काय आहे, तर शुगर जे आपण जेवतो सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की आपण जेवणानंतर जेवणामध्ये बनलेली जी साखर आहे, कार्बोहायड्रेट असते, त्याच्यावरून जी साखर आपल्याला बनते दॅट गेट्स कन्व्हर्टेड इंटू ग्लुकोज आणि हे कुठे युटिलाइज होते, आपल्या सेल्युलर बॉडीमध्ये. जे सेल आहेत आपले, ज्याला आपण कोशिका म्हणतो, आपल्या बॉडीमध्ये मोर दॅन 100 ट्रिलियन सेल्स आहेत आणि एका सेलमध्ये
10,000 दरवाजे आहे, त्याला आम्ही इन्सुलिन रिसेप्टर म्हणतो. जेव्हा शुगर तिथे येते तेव्हा इन्सुलिन करत डोर ओपन करतो ना, शुगर आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर जे आपलं पॉवर हाऊस आहे त्याला आपण मायट्रोकांड्रिया म्हणतो. आणि मायट्रोकांड्रिया जर डिस्फंक्शन असेल ते ग्लुकोज आतमध्ये जात नाही आणि जर गेली तर त्याचं होतं, एक तर एनर्जी बनते, ज्याला आपण एटीपी एडेनोसिन ट्रायफॉस्फेट त्याला आपण एनर्जी म्हणतो. त्याच्यामधनं CO2 बनतं जे श्वासोच्छवासाने बाहेर जातं आणि जे पाणी आहे बनतं ते लघवीद्वारे बाहेर जातं. तर बेसिकली हे जर सगळे चांगले असेल तर डायबिटीस म्हणण्याचा अधिकार नाही आहे. इनफॅक्ट मागच्या आम्ही 25 वर्षामध्ये आम्ही बघितलंय की आमच्याकडे असा कुठलाही पेशंट आढळत नाही ज्याला आम्ही डायबिटीस म्हणू शकतो सायन्सप्रमाणे. लोक मी गंगाधर द्वारकानाथ सूर्यवंशी. मला 13 वर्षापासून डायबिटीस आजार होता. तसेच मी डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे टेस्ट केल्या. त्या टेस्टमुळं असं कळून आलं की मला डायबिटीस आहे. त्याप्रमाणे मी ॲलोपॅथी ट्रीटमेंट वगैरे घेतली 13 वर्षापासून, पण त्याचा कुठल्या प्रकारे उपयोग झाला नाही. तसेच मला डॉक्टर एस कुमार सरांची माहिती कळाली यूट्यूब माध्यमाद्वारे. त्यांच्याशी मी आज कन्सल्टन्सी केली. त्यातनं माझा रिपोर्ट त्यांनी ब्लड टेस्ट करायला लावला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी मला सांगितले तुम्हाला डायबिटीस मुळात नाही, जे कुठल्या प्रकारचे नाही आहे. तुमचे जे कोशिक आहेत त्या ब्लॉक झालेल्या आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट आम्ही देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 100% त्यांनी शुगरमुक्त होणार, म्हणजे होणार, डायबिटीस पण राहणार नाही, काही राहणार नाही. एस कुमार सरांनी आम्हाला जे सांगितलं डायबिटीसने ते ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे. मी अनिल रंगनाथ शिंदे. माझ्या मुलाला एक साधारणतः 9 महिन्यापासून एक डायबिटीस आहे. त्या डायबिटीससाठी आम्ही बरेच प्रयत्न केले, खूप डॉक्टरांकडे गेले, ते डायबिटीसच सांगत होते. यूट्यूबवर आम्ही कुमार सरांचा व्हिडिओ बघितला. त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी कुमार सरांची अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी भेटायला आलो. कुमार सरांनी आमचे मुलाचे रिपोर्ट केले. त्यात त्यांनी असं सांगितलं की तुमच्या मुलाला नाही का डायबिटीस हा प्रकारच नाही म्हणे. त्याच्यामुळे आम्हाला ते थोडंसं मनाला बरं वाटलं. आम्ही आत्तापर्यंत खूप डॉक्टर फिरलो, पण त्याच्यावर जो तो म्हणतो डायबिटीसच आहे. फक्त एकमेव कुमार सर कसे की ते म्हणे डायबिटीस हा विषयच नाही म्हणे आणि एवढ्या लहान मुलांना डायबिटीस होत नाही. त्याबद्दल आम्हालाही बरंच वाटलं. आता त्यांनी जी ट्रीटमेंट दिलेली ती आम्ही पुढे फॉलो करू. धन्यवाद.